श्री जय गणेश विराज अगदी खोलवाट्यापर्यंत चेंडू होता. चेंडू बॅटला ब्रश झाला, बॅटची टॉपच झाली, एकेरीची धावली. धावा सुद्धा जिंकणार, कोणता संघ हरणार हे काही चेंडू समजणार आहे. फटका फसलाय, परंतु जोवर फेकी होते दोन धावी सुद्धा पूर्ण झाल्या. अगदी बॅटची टॉपच झाली होती. बंटीला देखील माहित होता फटका फसलाय, परंतु रन येते. अगदी सुंदर झेल पकडलाय. चला एकदा ते क्षेत्ररक्षक जोरदार टाळ्या होत्या. अगदी अफलातून झेल पकडला पॉइंट रिझल्ट मध्ये. जोपर्यंत डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत चेंडू सर हातामध्ये 20 फॅन मध्ये झेल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विघ्न चेंडूवरती होते. अगदी सुरेख चेंडू पकडला असतो. अगदी बॅटची टॉप सुंदर अंपायरिंग देखील पाहायला मिळते आणि मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत सिद्धेश. अगदी मिस फिल्डिंग पाहायला मिळते, मिस कनेक्शन पाहायला मिळालं होतं. परंतु जोपर्यंत फिकी होते दोन धावी षटक पूर्ण झालं. एक षटक संपल्याची खून करतायत. एक षटकाच्या धावसंख्या होते 7 धावा लागल्यात. संदीप सर आणि स्ट्राईक असणार आहे. हा देखील गुणवान खेळाडू आहे अमर. ब्रेक प्रकारचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता चुकी पाहिला मी त्या मैदानामध्ये आज त्या खेळाडूकडून असतं. आणि आता ते सर्वांना देखील कौतुकाची थाप दिली आहे. परंतु आता काय घडणार, काय बिघडणार. पुन्हा एकदा ब्रेक प्रकारचा चेंडू आधी चेंडू घरकन वळला, परंतु सूर्य कोलतेची पाहायला मिळते संदीप सरांकडून. ते देखील गुणवान खेळाडू आहेत. अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्यांदा क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. अगदी धावबाद होते का पाहूया. परंतु 3 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्येत भर पडतील. 11 धावा लागल्यात फलकावर. स्पर्धा देखील मानाची आहे आणि त्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण देखील दाखल झालोय. त्या पद्धतीने आपला खेळ देखील झाला पाहिजे. आणि चेंडू सुरेख होता. अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण झाले, 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. षटक संपल्याची खून करतायत. 2 षटक तर धावसंख्या होते तब्बल 13 धावा लागल्यात फलकावरती. 14 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. एक चेंडू शिल्लक असणार आहे. षटकातील पुन्हा एकदा ऑपरेट प्रकारचा चेंडू होता. अगदी वेट अँड आउट प्रकारचा चेंडू आला, परंतु 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न, धक्का पोहोचतोय. यस, काय चेंडू होता. अफलातून चेंडू होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकांवर चुकी पाहायला मिळते. चेंडू सुरेख होता बंटीकडून, परंतु अगदी बॅटची टॉपेज झाली. फटका फकू शकत नाही. क्षेत्ररक्षकांकडून चुकी पाहायला मिळाली. आता समजले चाललेला असा हा घमासान क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. अगदी फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यस, 100 झेल. अगदी सुरेख. या स्पर्धेतील अतिशय कौतुकास्पद झेल पाहायला मिळाला या खेळाडूकडून. कोणता संघ हारणार, कारण धावा ते श्री गणेश झालाय. 3 धावा झाल्या. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज झाली. 1 धाव पूर्ण झाली. पुन्हा एकदा काय चेंडू खेळला होता. सुंदर सुरेखरित्या चेंडू खेळला होता. अगदी 3 खेळाडूंना चकवण्यामध्ये यश उतरला. हा फटका अतिशय अफलातून फटका खेळला होता. अगदी ड्राईव्हचा संदीप विरुद्ध बंटी अशी लढाई पाहायला मिळते या सामन्यामध्ये. अगदी बॅटची टॉपेज झाली. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 8. फटका फसला होता, परंतु जोपर्यंत पॉइंट रिमिशन झाला धावबाद होण्याचा धोका होता. अगदी तू मेमे पाहायला मिळते. कारण की मित्रांनो, क्रिकेटमध्ये बॉलिंगला आणि कॉलिंगला खूप महत्व आहे आणि विराट यश अशी पाहायला मिळते जोडी. आणि चुकी पाहायला मिळते. या क्षणाला चुकी की शिक्षा त्याला भोगावी लागली. 2 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती, परंतु आता दडपण पाहायला मिळते. पुन्हा एकदा सरळ चेंडू उडवला होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. अगदी चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक आले, परंतु 3 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या गेली तब्बल 14 धावा. आता विजयासाठी चेंडू 2 धावांची अतिशय महत्वाची लढत सुरू आहे.
अगदी फटका फसला होता आणि आता स्कोर लेवल झालाय. संदीप सरना देखील माहिती सुट्टीची पुण्य आहे हडकणी. कोणता संघ विजय होणार पाहूया. आणि विजय होतोय संघ श्री गणेश डेरवन संघ. डेरवन संघाचं हार्दिक अभिनंदन.